नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये? मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही? पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा म्हणून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होतं. जसे की आम्ही मांसाहार करतो, मग स्वामी सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, पण घरचे करतात, तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही, किंवा ती कशी करावी? अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून स्वामी सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच असते. त्यामुळे आपण आपल्या मनात चालत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते, पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्या मनापासून वाटत असतं की स्वामी सेवा करावी, आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो. हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध आणि शाकाहारी अन्न घेतो, त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाही. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात, तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात, आणि त्यामुळे आपल्या देवतेची, आपल्या स्वामींची सेवा करणे, भक्ती करणे अयोग्यच असते. जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवलेले असते, तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखं नसते. त्या दिवसात थोडासा बदल असतो. जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल. त्या दिवशी घरात अशांतता वाढते, घरात वादही होतात. म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो. मग आता यावर उपाय काय करायचा? तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केलं असेल, तेव्हाच स्वामी सेवा न केलेलीच बरी. आणि तसेही स्वामी फक्त सेवा करणारही नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपला तो दिवस स्वामी सेवेविना वाया गेला असे समजावे. कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाई. तया यमाशी करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडत नाही, तो दिवस वाया गेला असे समजावे. पण त्या यमाला नसते, त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते. मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले, पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामीची सेवा करते, स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला? याचं उत्तर तुम्ही स्वतःच शोधण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.